मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शिक्षक भरतीबाबत एक महत्वाचं परिपत्रक निघालेलं आहे. त्या परिपत्रकावर चर्चा करायची आहे आणि त्या परिपत्रकामधला आशय काय आहे, ते परिपत्रक कशाच्या बाबतीत निघालेलं आहे, यावर या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र आपल्याला सविस्तर चर्चा तुमच्या सोबत करायची आहे. बघा, इथं मी दिलेलं आहे की शिक्षक भरती जाहिरात 2026 वस्तुस्थिती, पारदर्शकता आणि खुलासा. म्हणजे पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती होत आहे ती शिक्षक भरती 2025 आहे. त्या शिक्षक भरतीची पारदर्शकता, तिची वस्तुस्थिती आणि त्यांनी खुलासा केलेला आहे त्याच्यावर. आता हा खुलासा कशा बाबतीत केलेला आहे ते सविस्तर या परिपत्रकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2026 हे परिपत्रक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासनाचं मित्र हे परिपत्रक आहे. या परिपत्रकामध्ये काय त्यांनी लिहिलेलं आहे ते आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे. पदभरती प्रक्रिया आणि धोरण, मागासवर्गीय उमेदवारावरील अन्यायाबाबतच्या तक्रारीचे निरसन आणि भरती प्रक्रियेचे नियम. बघा, भरती प्रक्रियेचे नियम आणि एक थोडस सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा काही मागासवर्गीय उमेदवारांच्या काही तक्रारी होत्या आणि त्यांनी त्या तक्रारीमध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की आरक्षणाबाबतीत आमच्यावर काय अन्याय होतो. तर त्या अन्यायाविषयी ते जे त्यांचे समजा त्यांची जी तक्रार आहे त्या तक्रारीला अनुसरून या परिपत्रकामध्ये काही खुलासा करण्यात आलेला आहे. तो खुलासा आपल्याला बघायचा आहे. पुढं त्यांनी यामध्ये पदभरतीचे मुख्य तत्व दिलेले आहेत. हे परिपत्रकामध्ये दिलेले आहेत. बिंदू नामावली, कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. व्यवस्थापन स्तरावर ती नियमितपणे ठेवली जाते. आरक्षण तपासणी, भरतीपूर्वी मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावलीची काटेकोर तपासणी केली जाते. त्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होते. 80% पदभरती मर्यादा, शासन निर्णयानुसार 21/6/2023 मंजूर पदापैकी 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे एकूण जे रिक्त पद आहेत त्या एकूण रिक्त पदाच्या 80% शिक्षकांची भरती केली जाते. हा एक त्यांनी मुद्दा सांगितला. दुसरा त्यांनी सांगितलं की बिंदू नामावलीच्या बाबतीत सांगितलं की कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. व्यवस्थापन स्तरावरती नियमित ठेवली जाते. आणि आरक्षण तपासणीच्या बाबतीत त्यांनी सांगितलं की भरतीपूर्वी मागासवर्ग कक्षाकडून बिंदू नामावलीचे काटेकोर तपासणी केली जाते. त्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध होते. जोपर्यंत बिंदू नामावलीची काटेकोरपणे तपासणी होत नाही तोपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होत नाही. हे सुद्धा त्यांनी इथं क्लिअर केलेलं आहे. रिक्त पदांची निश्चिती कशी होते हे सुद्धा त्यांनी आता इथं सांगितलेलं आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या नियमानुसार मंजूर आणि कार्यरत पदांचा विचार होतो. आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनाकडे उपलब्ध रिक्त पदे विचारात घेतली जातात. आधीच पदे भरलेली असल्यास जाहिरातीत पदे कमी येऊ शकतात. कार्यरत संख्या कमी असल्यास मंजूर टक्केवारीपेक्षा जास्त पदे दिसू शकतात. पुढे त्यांनी प्रवर्गनिहाय जाहिरात तपशील, एकूण जे काही एकूण शिक्षक पदांची जी जाहिरात निघालेली आहे म्हणजे एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात आहे 31,179. आणि आता हे प्रवर्गनिहाय म्हणजे प्रत्येक प्रवर्गाच्या वाट्याला कशा प्रकारे आलेले आहेत ते त्यांनी या टेबलमध्ये जे काही परिपत्रक शासनानं काढलेलं आहे त्यामध्ये सविस्तर दिलेले आहे. त्यांनी नंबर 1 घेतलं SC. आता या SC प्रवर्गासाठी त्यांनी सांगितलं की जे आरक्षण आहे ते 13% आहे.
मग 31,179 पैकी 13% आम्ही काढले तर 3,277 पद या ही जी शिक्षकांची जी जाहिरात आलेली आहे रिक्त पदांची त्यामध्ये पवित्र पोर्टलवर दिसणार आहेत असं त्यांनी या टेबलमध्ये स्पष्ट केलेलं आहे. एकूण पद किती आहेत? 31,179. SC प्रवर्गासाठी 13% आरक्षण आहे. 13% आरक्षणानुसार 3,277 पद आलेले आहेत शिक्षक भरतीमध्ये, जी सध्या पवित्र पोर्टलवर सुरू आहे आणि त्याची टक्केवारी त्यांनी सांगितली 10.51% आहे म्हणतात. त्यानंतर ST प्रवर्गाचं जे आरक्षण आहे ते 7% आहे. त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा 31,179 पैकी 3,341 आहेत आणि त्याची टक्केवारी 10.72% आलेली आहे. पुढे ओबीसी हा जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी 19% टक्केवारी आहे. त्यांच्या वाट्याला जागा आहेत 3,939. त्याची टक्केवारी आहे 12.63. म्हणजे एकूण ज्या जागा इथं उपलब्ध आहेत 31,179 त्यापैकी ओबीसीच्या वाट्याला ज्या आल्या जागा त्या आहेत 3,939. त्याची टक्केवारी त्यांनी सांगितली 12.63% आहे. SBC आणि EWS 10% प्लस 10% दोघांच्या वाट्याला एकूण जागा 5,126 आलेल्या आहेत आणि त्याची टक्केवारी त्यांनी दिलेली आहे 16.44. जनरल 28%. त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा आहेत 10,228. 31,179 पैकी 10,228. त्याची टक्केवारी त्यांनी सांगितली 32.80% आलेली आहे. त्यानंतर इतर विजे, NT, SBC या सर्वांचं जर टोटल केलं तर हे 13% होते आणि 31,179 चे जर 13% काढले तर ते येतात 2,594 म्हणजे 8.32% जागा त्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत असं त्या परिपत्रकामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एकूण इकडे जर टक्केवारी ऍड केली तर 100% येते. जागेची टोटल केली तर 31,179 येते आणि टक्केवारी केली तर 100% याची टक्केवारी येते. प्रमुख प्रवर्गाची जाहिरातीमधील प्रमाण त्यांनी दिलेलं आहे. प्रमुख प्रवर्गाचे जाहिरातीमधील जे काही प्रमाण आहे ते प्रमाण सुद्धा त्यांनी इथं नमूद केलेलं आहे. खुलासा जनरल 10,228 पदे आहेत म्हणजे 32.8% आहे. त्याच्यामध्ये ओबीसी 3,939 पदे म्हणजे 12.6% आहे. ST हा जो आहे त्याच्याकडे 3,341 पदे आहेत म्हणजे 10.7% आलेला आहे. SC 3,277 पदे आहेत म्हणजे 10.5%. म्हणजे प्रमुख प्रवर्गांची जाहिरातीमधील प्रमाण ज्या काही पवित्र पोर्टलवर जाहिराती आलेल्या आहेत त्यामध्ये जे प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गाचे जे प्रमुख प्रवर्ग आहेत त्यांच्या वाट्याला किती जागा आलेल्या आहेत ते सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे. जनरलच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्या 10,228 आलेल्या आहेत. त्या 10,228 ची टक्केवारी त्यांनी काढली तर ती टक्केवारी मित्र हो 32.8% येते आहे इथं. त्यानंतर ओबीसीच्या वाट्याला जे जागा आलेल्या आहेत ते 3,939 पद आहेत 12.6% त्याची टक्केवारी आहे. त्याच्यानंतर ST याच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्या 3,341 पद आहेत त्याची टक्केवारी 10.7% आलेली आहे आणि SCच्या वाट्याला ज्या जागा आलेल्या आहेत त्या 3,277 पद आहेत आणि याची टक्केवारी 10.5% आहे. एकूण जागेची संख्या 31,179 आहे. त्यापैकी प्रवर्गानुसार ज्या काही जागा आलेल्या आहेत त्या इथं नमूद केलेल्या आहेत. खाली यांनी नोंद दिलेली आहे. आरक्षणाच्या नियमानुसार रिक्त पदांचा अनुशेष भरून काढण्यासाठी काही प्रवर्गाचे प्रमाण जास्त आहे. जो काय आरक्षणाचा नियम आहे त्याच्यानुसार काही प्रवर्गाचा अनुशेष होता म्हणते ते आणि तो अनुशेष भरून काढण्यासाठी काही प्रवर्गाचं जे काही प्रमाण आहे ते थोडं याच्यामध्ये जास्त आलेलं आहे असं सुद्धा त्यांनी यामध्ये नमूद केलेलं आहे. समाज माध्यमातील अफवांचे खंडन केलेले आहे त्यांनी. या आरक्षणावर समाज माध्यमामध्ये काही अफवा म्हणजे आलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. ज्या अफवा आलेल्या आहेत त्या अफवांचं खंडन त्यांनी केलं. चुकीची माहिती अफवा. NTC प्रवर्गाचे 11,000 उमेदवार असून केवळ 100 जागांची जाहिरात आल्याचा दावा केला जात आहे. हे
चुकीचं आहे असं त्यांना म्हणणं आहे. ही चुकीची माहिती आहे. एनटीसी प्रवर्गाच्या 11,000 उमेदवार असून केवळ 100 जागांची जाहिरात आल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी सांगितलं वास्तव काय, वस्तुस्थिती काय. एनटीसी प्रवर्गाचे प्रत्यक्ष 7,546 उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी 505 जागांची जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. एनटीसी प्रवर्गाचे जे काही एकूण उमेदवारांची जी काही संख्या आहे, म्हणजे एनटीसीच्या वाट्याला असं म्हणू आपण, एनटीसीचे या प्रवर्गाच्या वाट्याला प्रत्यक्ष 7,546 उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झालेल्या आहेत असं त्यांनी नमूद केलेलं आहे. ही इकडची माहिती जी रेड मध्ये आहे मित्र होती चुकीची माहिती आहे असं पवित्र पोर्टल म्हणते, शासन म्हणते. त्यांनी असं म्हटलंय की चुकीची माहिती काय, तर एनटीसी प्रवर्गाच्या 11,000 उमेदवार असून केवळ 100 जागांची जाहिरात त्यांच्या आल्याचा दावा केला जात आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एनटीसी प्रवर्गाचे 11,000 उमेदवार नसून 7,546 उमेदवार आहे. हे म्हणतात त्यांच्या वाट्याला 100 जागा आल्या. पवित्र पोर्टल म्हणते नाही, 100 नाही, 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झालेल्या आहेत. पुढे अनुसूचित जमाती एसटी आणि पेसा क्षेत्राचे वास्तव त्यांनी इथं दिलेलं आहे. 10.72% एसटी प्रवर्गासाठी जागांचे प्रमाण, अनुशेष भरून काढण्यावर भर. एसटी प्रवर्गासाठी आरक्षणाचे प्रमाण 7% असूनही जाहिरातीमध्ये 10.72% जागा आहेत, कारण मागील काळात उमेदवार उपलब्ध न झाल्याने मोठ्या प्रमाणात अनुशेष राहिला आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे इथं स्पष्ट की एसटी प्रवर्ग आहे त्याच्यासाठी जे आरक्षण आहे ते 7% आहे, परंतु या जाहिरातीमध्ये त्यांच्यासाठी ज्या जागा आलेल्या आहेत त्या 10.72% आलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की मागची जी भरती होती त्या मागच्या भरतीमध्ये एसटी प्रवर्गाचे उमेदवार मिळालेले नाही, त्यामुळे त्यांचा जो अनुशेष आहे तो मोठ्या प्रमाणात म्हणजे शिल्लक राहिलेला आहे, तो भरायचा आहे, म्हणून टक्केवारी वाढलेली आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलंय की पेसा क्षेत्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता पेसा क्षेत्रात 50% जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जात आहेत, ज्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या जागा अधिक दिसत आहेत. बघा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार पेसा क्षेत्रामध्ये 50% जागा ज्या आहेत त्या खुल्या प्रवर्गातून भरल्या जात आहेत, त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या जागा अधिक दिसत आहेत असं त्यांनी या बाबतीत खुलासा केलेला आहे. मी नाही करत, हे परिपत्रक आलेलं आहे. प्रवर्ग परिवर्तनीय तरतूद NT-ABC या बाबतीत त्यांनी केलेलं आहे. विजाळ, भजब, भजक आणि भजड यांचे एकूण आरक्षण 11% आहे. हे आरक्षण अंतर्गत परिवर्तनीय आहे. एखाद्या प्रवर्गात कार्यरत संख्या जास्त असल्यास जाहिरातीत पदे कमी येऊ शकतात, परंतु एकूण 11% मर्यादेचे पालन होते. कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही याची पोर्टलद्वारे काळजी घेतली जाते. पुढे व्यवस्थापन स्तरावरील जाहिराती, पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीचे विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. 1,915 व्यवस्थापनामध्ये केवळ 1 ते 5 पदे आहेत. 1,915 व्यवस्थापनामध्ये केवळ 1 ते 5 पदे आहेत. 307 व्यवस्थापनामध्ये 6 ते 10 चे पदे आहेत आणि 2,357 व्यवस्थापनात 20 पेक्षा कमी पदे असल्याने लहान प्रवर्गांना आरक्षण मिळणे तांत्रिक दृष्ट्या कठीण होते. हा पण एक त्यांनी त्याच्यामध्ये मुद्दा दिलेला आहे. पवित्र पोर्टलवर प्राप्त जाहिरातीचे विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे 1,915 व्यवस्थापनामध्ये केवळ 1 ते 5 पदे आहेत. म्हणजे असे काही व्यवस्थापन आहे की त्या व्यवस्थापनामध्ये पदाची संख्या फार कमी आहे. 1,915 व्यवस्थापन आहेत, त्यामध्ये पदांची संख्या 1 ते 5 आहे. 1 ते 5 पदे आहेत. त्यानंतर 307 व्यवस्थापनामध्ये 6 ते 10 पदे आहेत. 2,327 व्यवस्थापनात 20 पेक्षा कमी पदे असल्याने लहान प्रवर्गांना आरक्षण मिळणे तांत्रिक दृष्ट्या कठीण होते असं त्यांचं म्हणणं आहे. पारदर्शक निवड प्रक्रिया, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची पडताळणी, पवित्र पोर्टलवर आलेल्या प्रत्येक जाहिरातीची क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बिंदू नामावलीनुसार खात्री केली आहे.
त्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गुणवत्ता उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी तो कुठल्या प्रवर्गाच्या ओपन जाहिरातीसाठी गुणवत्तेनुसार पात्र आहे. बघा, हे मी नेहमी सांगत असतो. गुणवत्ता त्यांनी असं म्हटलंय म्हणजे ओपन कॉम्पिटिशन. उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी तो खुल्या प्रवर्गाच्या ओपन जाहिरातीसाठी गुणवत्तेनुसार पात्र आहे. म्हणजे आपण याला जर थोडस विस्तृत समजावून घेतलं तर हा मुद्दा असा आहे की खुल्या प्रवर्गामध्ये ज्याही जागा भरल्या जातात त्या सर्व प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार त्यामध्ये असतात आणि त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या जागा भरल्या जातात. तिथं प्रवर्ग पाहिल्या जात नाही, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ओपन कॉम्पिटिशन, खुल्ला प्रवर्ग आपण जो असतो त्याला ओपन कॉम्पिटिशन. खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजेच आपण असं गृहीत धरतो की ज्यांना आरक्षण नाही ते खुल्या प्रवर्गामध्ये, जे ओपन मध्ये आहेत त्यांच्याच त्या जागा 28% आहेत असं आपण गृहीत धरतो. पण मित्र, हे चुकीचं आहे. हे असं आहे की खुल्या प्रवर्गाच्या जागेला ओपन कॉम्पिटिशन असं म्हणतात. गुणवत्तेनुसार त्या जागा भरल्या जातात, त्याच्यामध्ये सर्व प्रवर्गाचे शिक्षक उमेदवार येतात आणि त्यानंतर मग रिझर्वेशन फॉलो केले. अगोदर ओपन कॉम्पिटिशन आणि नंतर रिझर्वेशन फॉलो केल्या जाते. तर ही गुणवत्ता उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी तो खुल्या प्रवर्गाच्या जाहिरातीसाठी गुणवत्तेनुसार पात्र आहे, हे सगळ्यात महत्वाचं यांनी दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांनी त्यांचा खुलासा केलेला आहे. काही शंका असल्यास पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया पूर्णतः नियमानुसार आणि पारदर्शक आहे त्याचं अधिकृत त्यांनी संकेतस्थळ इथं दिलेलं आहे मित्र. तर हा जो खुलासा आहे हा खुलासा पवित्र पोर्टलवर एक परिपत्रक आलेलं आहे, त्या परिपत्रकानुसार त्यांनी हा खुलासा केलेला आहे. मुख्यत्वे करून हा खुलासा आरक्षणाविषयी आहे. तर त्यांनी आरक्षणाविषयीची जी काही पवित्र पोर्टल म्हणजे शासनाची भूमिका आहे ती शासनाची भूमिका या खुलाशामधून त्यांनी स्पष्ट केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्र तर याला लाईक करा. याला तुमचे उमेदवारांचे जे काही हे असतील म्हणजे ग्रुप असतील त्या ग्रुपवर शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो. धन्यवाद.